सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आपलं सॅनिटरी इन्स्पेक्टर टार्गेट ठेवलेलं आहे छत्रपती संभाजीनगर. मी 30 दिवसाचं नियोजन करत आहे तांत्रिकचा अभ्यास करण्यासाठी. या व्हिडिओमध्ये डे 2चं जे आहे त्याचं मी काय अभ्यास करावं, कसा अभ्यास करावा हे मी 2 ते 3 मिनटात सांगणार आहे. कारण व्हिडिओ तुमचा 10 मिनिट घेत असेल तर तुमचा टाईमपास होईल. ओके, तर मी ते काही करणार नाही. वाचायचं काय आहे, रोजचं 40 पेजेसचं टार्गेट दिलेलं आहे. ओके, आपलं सॅनिटरी इन्स्पेक्टरचं पुस्तक 220 ते 230 पेजेसपर्यंत आहे. ओके, माझ्याजवळ आहे ते पुस्तकाची संख्या सांगतो. 744 जरी असलं तरी 20-25 पाने इंडेक्सचे वगैरे आहेत. 720 पेजेस धरा. दुसऱ्या दिवसाचा आजचा अभ्यासक्रम आहे, काल झालेला केला असेल अशी अपेक्षा करतो. प्रकरण 3 मधील जे आहे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार, आजाराचे विज्ञान, आजाराचे प्रसारण व नियंत्रण आणि साथीच्या रोगाचे प्रसारण व नियंत्रण यांचा या प्रकरणामधले आपल्याला अभ्यास करायचा आहे. मोस्टली पेज क्रमांक पेज क्रमांक पण सांगतोय 65 ते 108 वर हे सगळं कंटेंट तिथं दिलेलं आहे. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला सकाळी 7 वाजता यूट्यूबवर उपलब्ध होऊन जाईल. तर मग बघा, प्रकरण कोणकोणते आहेत, त्याच्यामधले उपघटक, विषाणू व विषाणूजन्य आजार, आदिजीवीमुळे होणारे आजार आणि लैंगिक संबंधातून होणारे रोग हे बघायचे आहे. पुन्हा इथं मी दिलेले उपघटक अभ्यास करत असताना काय करायचं आहे, आजार कोणत्या प्रकारचा आहे म्हणजे बघा, एड्स हा कशापासून होणारा आजार आहे, विषाणूजन्य आजार कोणकोणते आहेत हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण विचारलेलं आहे. विषाणूविषयी देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विषाणू हे नाव कोणी दिलं, लुई पाश्चरनं दिलं. ओके, हे तुम्हाला माहीत पाहिजे, फॅक्च्युअल डाटा. त्यानंतर विषाणूमध्ये जे विषाणूजन्य आजार जेवढे आहेत, गालफुगी आहे, ओके, पोलिओ, सगळे, कांजनिया, गालफुगी, हिपॅटायटिस. आणि हे वाचत असताना 2 गोष्टीकडे लक्षात द्या. हेपॅटायटिस आणि एड्स या आजारावर विशेष करून फोकस करायचा आहे. आणि प्रत्येक ह्याच्यावर तुमच्यासाठी टास्क आहे. अभ्यास हा प्रत्येक विषाणूजन्य आजार झाला की प्रत्येक आजाराचं जे आहे ना ते दिनविशेष देखील पाहायचं आहे. ओके, आणि प्रत्येक ह्याच्यावर जे काही डायग्राम वगैरे दिलेला आहे त्याचं विशेष करून बारकाईने लक्ष द्यायचं आहे. आणि तुमच्यासाठी टास्क आहे, मी देईलच तुम्हाला ते करून, टेन्शन नका घेऊ. प्रत्येक आजाराचं प्रतिबंधक दिवस आहे, दिनविशेष, ते तुम्हाला बघायचं आहे. तुमच्या नोट्समध्ये तिची थीम 2026ची लिहायची आहे जर उपलब्ध झाली तर. आणि त्यासोबत रोज 20 ते 30 प्रश्न PYQ तुमचे प्रकरणाच्या नंतर दिलेले आहेत, ते वाचायचं आहे. रीड लेस बट रिवाइज मोर या तत्वाचा वापर करून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये ॲक्युरसी आणायची आहे. ओके, आदिजीवीमुळे होणारे आजार पण आहेत. त्यानंतर लैंगिक आजार आहे. लैंगिक आजारामध्ये एड्स येतो, विषाणूजन्यमध्ये पण येत असतो. ओके, त्यानंतर लैंगिक आजारामध्ये गनोरिया आहे. ओके, उपदंश आहे, हे पण आजार आहे. हे ते तुम्हाला अभ्यास करायचा, जास्त वेळ नाही घेणार. आणि ज्यांनी कोणी स्वच्छता आणि तांत्रिक डायरी हे पुस्तक घेतलं नाही, कृपया ते घ्यावं. आरोग्य एक्झामवर सॅम्पल PDF तिथं आहे. आणि मेंटरशिप प्रोग्राम जे आहे ते 149 मध्ये आहे. प्रिंट काढायला नोट्स उपलब्ध होणार नाही, परंतु प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला तिथे मिळतील. ओके, हा जो आहे डे 2चा तुम्हाला शेड्यूल दिलेला आहे. अभ्यास कसा करावा ते सगळं सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.